छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघात आता थेट जाऊयात, जिथं भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना रंगला। यामध्ये भाजपच्या उमेदवाराचं पारडं काहीसं जड दिसतंय। इथला संभाव्य आमदार कोण असणार बघायचं। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय भाजपचे प्रशांत बंब जे आहेत तेच या ठिकाणी संभाव्य आमदार आहेत। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सतीश चव्हाण यांना मैदानात उतरवलं गेलं होतं। मात्र प्रशांत बंब या ठिकाणी त्यांच्यावरती भारी पडताना दिसतायत आणि ते संभाव्य आमदार म्हणून समोर येतात। अगदी, आणि यामागची नेमकी कारण काय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे प्रशांत बंब हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत। सलग 3 वेळा त्यांनी विजय मिळवलेला आहे। विशेष म्हणजे 2009 मध्ये अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला होता। त्यानंतर त्यांच्या या मतदारसंघामध्ये त्यांचा प्रचंड प्रभाव आहे। विशेषतः रस्त्याचं जाळं त्यांनी विणलेलं आहे। गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील जो दुष्काळ सदृश भाग आहे, नेहमी पाण्यासाठी मोठी अडचण होत असते, त्या भागामध्ये ते सातत्याने प्रतिनिधित्व करत असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून पाण्यासाठी ते सातत्याने संघर्ष करताना दिसत आहेत आणि त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये त्यांना होईल। विशेष म्हणजे उपसा सिंचन योजना ही राज्य सरकारकडून त्यांनी मंजूर करून आणलेली आहे। लवकरच त्याचं काम सुरू होईल असा दावा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे मतदारसंघामध्ये चांगला लोकांशी परिचय आहे, वावर चांगला आहे, त्याचबरोबर कामं सुद्धा चांगली आहेत। अशा स्थितीमध्ये ते विजयी होतील असा अंदाज एक वर्तवला जाते। दुसरीकडे त्यांच्या विरोधामध्ये सतीश चव्हाण हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत। तेही गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघामध्ये वेगवेगळी विकास कामं करून लोकांशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। विशेष म्हणजे त्यांच्या शिक्षण संस्था आहेत, शिक्षण संस्थेशी संबंधित अनेक कर्मचारी, त्या ठिकाणी प्राध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येनं तिथं आहेत आणि त्यामुळं त्यांचाही प्रभाव तिथे आहे आणि या सगळ्या गणितामध्ये दोघांची लढत अत्यंत चुरशीची होणार आहे।